25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिले, तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दर महिन्याला पोटगी द्यावी लागेल। नेमके काय आदेश दिलेत बघूयात। तर आपण पाहतोय घरगुती हिंसाचार केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप, तर करुणा शर्मा पत्नी असल्याचाही कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा आहे। करुणा शर्मांना दर महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुलगी शिवानीला दर महिन्याला 25,000 रुपये पोटगी देण्याचे कोर्टाने आदेश दिले। धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचा निर्वाळा सुद्धा यावेळेस कोर्टाने दिला असल्याचं बघायला मिळतंय। तर या संदर्भात अंजली दमानिया यांनी काय ट्विट केलंय तेही आपण पाहूयात। घरगुती हिंसाचार प्रकरणी त्यांनी ट्विट केलं, करुणा या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आणि देखभाल खर्च देखील देण्यात यावा असं यावेळेस अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश यावेळेस कोर्टाने दिलेले आहेत। तर आपण पाहतो यावेळेस अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपल्या ट्विटमध्ये। करुणा शर्मा या पत्नी असल्याचा निर्वाळा सुद्धा कोर्टाने दिलेला आहे आणि घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडे हे जे आहेत ते दोषी आढळलेले आहेत। करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। या संदर्भात अंजली दमानिया यांची देखील प्रतिक्रिया आणि त्यांचं नेमकं काही ट्विट होतं तेही आपण पाहिलं। गेल्या अनेक वर्षांपासून ही केस जी आहे ती करुणा शर्मा यांनी दाखल केलेली होती आणि या केसमध्ये आता करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल लागला असल्याचं आपण पाहतोय, कारण आता करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलीला धनंजय मुंडे यांना पोटगी द्यावी लागणार आहे। करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेतच असा निर्वाळा यावेळेस कोर्टाने दिलाय, त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा पाय जो आहे तो आणखी खोलात रुतला असल्याचं आपण पाहतोय। एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आणि वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय असल्यानं धनंजय मुंडे यांच्यावर अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत।